आता आपला ब्लॉगर खरा खरा झोपलाय बघा. अंबाबाईच्या नावानं सांग बरं. तर मंडळी बघू शकता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सोपा आहे आणि याचं दर्शन देखील आपल्याला इथे भेटलं आणि खूप मोठं भाग्य म्हणायला येईल की आपल्याला दर्शन झालं इथे. हा पन्हाळागड, याची ओळख म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जास्त कुठे भेट झाली असेल तर ती या पन्हाळगडावरती, आणि शेवटची भेट देखील इकडेच झाली. त्यांनी असा विचार केला की एक मेला तरी चालेल पण पूर्ण आपल्या स्वराज्याचा पोशिंदा नाही मेला पाहिजे. बघा रंगावरती आम्ही होली वेळ घेतले. तर मंडळी डे 2 मध्ये तुमचं स्वागत आहे, म्हणजे पार्ट 2 मध्ये आपल्या गावच्या व्लॉगमध्ये. आणि आता आपण आपल्या आईसोबत बसलोय आणि आईने आपल्यासाठी काय बनवलं माहिती आहे का? हे बघा खरवीस. सगळ्यांनी खाल्लं आहे बघा, टोप संपलं अक्षरशः. आता थोडासा राहिला तो मी खातो, संपवतोय. आणि गावाला आल्यावर हे खाल्ल्याशिवाय मन नाही भरत. आमची आई किक सांगते. आया अंतेच सांगते. आया मस्त बनवला एकदम भारी. नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुला. शुभेच्छा. तुम्ही बोल की. हा, नवीन वर्ष शुभेच्छा बाळा तुला. चालतंय, मग आता खाऊया आणि निघूया कोल्हापूरला. चालतंय, जावा. कपडा काळा केलाय. हा बघा जितू गाडी पुसतो, आता निघायचं आता कोल्हापूरला. खराब केली ना एवढी गाडी. ड्रायव्हर काय खराब केली? इधर त्या साईडला पुस. काय कामाचं नाही. त्याला मेसेज आला वाटतं. आता पुसूयात, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊयात मंदिरात. आई बसली आहे टाटा करायला आपल्याला. आलूची ड्रेसिंग बघ, ऐकत नाही. मार्केट खाऊन टाकतो वाटतं कोल्हापूरमध्ये आज. काय खरं नाही. लालबागला पाऊस पडला बोलतो. काय बोलतो लालबाग पाऊस पडला? लालबाग होतं ते. बघ ना आता काय बोलणार, अवकाळी पाऊस. आपल्याला बरं इकडे उलट बरं आलं, आपण इथं आलो. बरं आलं इथे आपण आलो. आता आपण काय करूया माहिती? आता दर्शन घेऊया चल विठ्ठल रुक्मिणीचं. हा, मग कोल्हापूरला नवीन वर्षाची सुरुवात चांगली करूया, देवदर्शन करू. आणि कोणी आपल्या आयुष्यात जे काय असेल ते सगळं टाळून नवीन वर्ष, नवीन सुरुवात, बस हीच माझी इच्छा आहे. आता जाऊया चल, दर्शन घेऊया मस्त. आता आपण कोल्हापूरच्या रस्त्यावरती मस्त हायवेला पोहोचलो आहे. पण आपला जो ब्लॉगर आहे जरा बघा, रात्री झोपून दिला नाही तुम्ही. त्याला माहिती आहे ना भाई, आपला व्लॉग खराब होणार नाही. पोरींना फोन करत बसले आणि बाजूलाच बोलत पूर्ण झोपलेला. आता उठला ते पण आम्ही बोललो काय तर हा उठला नव्हता, गार झोपलेला. झोप आल्याला काय करता, झोपून दिला नाही रात्री. सगळ्यांना न्यू इयर विश करत बसले. फोन करून दे पण एवढ्या रात्री. जितूचा न्यू इयर एकदम भारी झाला. आमचं बाकी कोणाला नाही आलं पण जितूचा एकदम भारी झाला. पण होतं काय माहिती नाही, पण एकदम आनंद अश्रू आलेले त्याला रात्री. नशीब आम्ही त्याला उठवलं नाही तर भारी न्यू इयर झाला असता. आता गाडी चालवते आपली मस्त 60 डिग्री तरी झालं. 100 गाडी झाली आपली निवांत. आता कोल्हापूरमध्ये अर्धा तासात पोचू आपण. मस्त तुम्हाला दर्शन वगैरे करून जाऊ. नवीन वर्षाची सुरुवात आपण देवदर्शनाने करू. मजा येईल. ब्लॉग बघत राहा. असं पुढे बघू, मजा करू. अजून काय काय कुठे कुठे फिरू ते तुम्हाला दाखवेन. आता आदित्य भाऊ बघा आमचे व्हिडिओ वगैरे काही चालले. संकेत भाऊ बसले निवांत. कुर्ता विरता एकदम टापकी. तुम्ही मग कुर्ता विरता टापकी. आपली इज्जत आहे, आपल्याला इज्जत आहे की नाही भाई. खूप एकदम फुल रॅपर बनलं आज. बघू आता आदित्य भाऊ व्हिडिओ भेटू आपण लवकरच. आता आपला ब्लॉगर खरा खरा झोपलाय बघा. हॅपी न्यू इयर. मगापासून खोट्या खोट्या झोपत आता खरा खरा झोपलेला बघितलं. आणि मगापासून बोलते नाही रे मी झोपलो कुठे, जागा आहे.
बघितलंच असेल आता तुम्ही. आता आला आपला कोल्हापूर टोल नाका, किनी पत्थर नाका कोल्हापूरला. आता आपण एंट्री मारतोय. बघू आता हा टोल नाका कापून मस्त आम्हाला पोलीस मामा अडवतात का बघा. आम्हाला कालपासून कोणी अडवलं नाही. बघू पेरू आता पुढे गेल्यावरती घेऊया मस्तपैकी. लाल पेरू खाऊया. हे नको हे नाही भाई, थोडे खास नाही घशाला नंतर लागतात हे नसतं. बघू पोलिसांनी अडवलं पाहिजे, मजा येईल. कारण की अडवलं नाही, बॅग चेकिंग वगैरे झाली पाहिजे. बघूया ना कसं वाटतं. चला लवकरच दाखवतो तुम्हाला. पकडलं की नक्कीच आम्ही व्हिडिओ काढू. जितूकडे एक तर लायसन नाही. बघूया काय करतो. लॉकर मध्ये लायसन आहे. डिजी लॉकर मध्ये आहे भाई. बघू ना पोलीसवाले काय बोलतात. 1 तारखेला भाई हॅपी न्यू इयर करतात पोलीसवाले. बघूया टोल नाका बघा. घेतला कोणातरी हॅपी न्यू इयर साठी घेतला साईडला. 65 रुपयाचा टोल नाका. बघूया पटकन आता कापून जाऊ आपण. लवकर पोचू. बघू आपल्या मामाने मस्त 3000 फास्टॅग करून ठेवलं आपल्या गाडीसाठी. मस्त काय टेन्शन नाही. मस्तपैकी जाऊ लवकर. यायला पोलीसच नाही. काय आपलं नशीब आहे. या पोलीसवाले पाहिजे भाई. वाईफ आली पाहिजे पोलिसांची. मजा येईल ना पोलिसांनी अडवलं जरा. त्यांना पण वाटेल अरे भाई व्हिडिओ काढता ब्लॉगर फुकट फेमस व्हायचं. जाऊ दे का बोलतो भाई. ट्रॅव्हल विथ शिवम नाम सुना आहे का भाई. 10,000 भाई. ऑलमोस्ट 10,000 करा. आता 10,000 करून टाका भाई. आता कोल्हापूरमध्ये स्वागत तुम्ही गेला आमच्या. त्याला फटफट जाऊ आता मस्तपैकी. मारले इकडे ट्रॅफिक आहे. तर मंडळी फायनली आपण आता महालक्ष्मीच्या दर्शनासाठी पोहोचलेलो आहोत. आणि मोठी अशी कमान समोर आपल्याला पाहायला भेटते महालक्ष्मीला. बघू शकतो. आता आपण जाऊयात महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. काहीच नाही. तर मंडळी हे बघा आपण इकडे आलेलो मागे गाडी पार्क करण्यासाठी. म्हणजे तीच मोठी कमान आहे. तिकडून लेफ्ट मारून आतमध्ये पार्किंग करायला आलो. गाडी पार्क केली आणि आता निघालो महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. काय येतो काय ट्रॅफिकने वाट लावली कोल्हापूरमध्ये घुसल्यानंतर. ट्रॅफिक जरा जास्त होतं. तो आधीचा राईट मारला असता तर आपण वाचलो असतो. आदित्यचे भाऊ भेटणार होते ना. हां आदित्यचे भाऊ भेटणार होते. एक आहे मागे आणि एक आहे आता. बघा आदित्यच्या मावशीचा पोरगा आहे. त्याचं नाव काय संकेत. आणि दुसरा अजून कुठे गेला. दुसरा संकेत आळशी कुठे आहे तो पुढे चालतो. अजून एक संकेत आहे तो आपला आळशी आहे. तो पण आता बघूया पुढं. आणि पवन आणि ते गेलेत पुढे सगळे. आणि चालला महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं. संकेतला कोल्हापुरी चप्पल बघायची ती एक बघूया. भांडी होती ॲल्युमिनियमची बनवली. नाही लहानपणी खेळायचो ना. घर आता मोठं घर बसव. बसवायचं लवकरच. जिंकायचं यावर्षी उरकायचं लग्न. नाही या वर्षी नाही एवढी घाई नाही करणार आहे. काय जरा फिरून मजा करायची. काय बोलतो फिरून मजा करणार आणि मग लग्न करणार. मग कधी फिरून आणणार. आता कधी होतं फिरून. मग लग्न करून बायकोसोबत फिर. नशीब चांगला असलं तर. हा काय बघूया मग कधी होतं जिंक्याचं लग्न. तू घ्यायचं का काय. ते बघतो बायकोसाठी काहीतरी. बायकोसाठी काहीतरी घेऊया. भेटेल काहीतरी भेटेल. कोल्हापुरी घेऊ काय म्हणजे त्यात कोल्हापुरी मार खाईल. किती खरं बोललं तू. हो गाड्या की गाड्या नको काय. मुंबईला काय भारी भेटतं. जिथे आपल्याला कोल्हापुरीचं स्टॉल दिसतात. कोल्हापूरची एक ओळख आहे ती म्हणजे ही कोल्हापुरी चप्पल. त्यामुळे इथे प्रत्येक ठिकाणी भेटणारच आहे आपल्याला पाहायला. सनई बघ कसला भारत. कुठे जायचं प्लॅन आहे आज. महालक्ष्मी पन्हाळा पण जायचं. त्यानंतर कसं वेळ भेटा रंकाळा वगैरे पण करू. रंकाळा वगैरे जरी संस्कारमध्ये आलं तर पुढे बघूया. चल पटापट जेवढं होईल तेवढं करू. तेवढा आठ आहे बघूया. हां टाईम कमी आहे कारण आम्ही उठलो लेट सकाळी.
आणि लेट झाल्यामुळे जरा वेळ झाला. आता किती वाजले तरी तू? 11:50 बरोबर 12ला 10 मिनिटं कमी. 11:50 म्हणजे आता दर्शन घेऊन मला वाटतं 12:30-1 तरी वाजल्या तरी मग निघूया. पण आज गर्दी असेल 1 जानेवारी म्हणलं महालक्ष्मीचं दर्शन झाली. बघूयात कसं काय होतं ओरिजिनल देतो. तर मंडळी हीच ती ओळख आहे महालक्ष्मीची. इथे आल्यावरती ही मोठी कमान पाहायला भेटते आपल्याला आणि इथून आत गेल्यानंतर महालक्ष्मीचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं म्हणजे कळत. अतिशय सुंदर अशी कमान आहे जी खूप जुनी आहे. इथे ओटीचे दुकान आहेत. आतमध्ये देखील खूप आहेत ओटीचे दुकानं. अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. बघा इथे आपल्याला महालक्ष्मीचं मंदिर पाहायला भेटतं. हो इथेच येतो समोरच आहे बघ. दिसला का? हे लोक कुठे आहेत बाकीचे? असतील ना इथेच असणार ते. असाच काही सुंदर परिसर आहे आपल्या महालक्ष्मीच्या मंदिराजवळ. आणि कोल्हापूर आहेच सुंदर. बघा आता बघ कसलं भारी दिसतो कळ. मागे आलेलो तेव्हा आम्ही थोडंफार काम चालू होतं. त्यानंतर यावर्षी आता पूर्ण झालं असेल पूर्ण. आणि इथून रांग चालू होते समोर. खूप आहे रे. आणि 1 तारीख असल्यामुळे गर्दी तर असणारच आहे खूप. गर्दी आहे खूप आहे. मुख्य दर्शन ही लाईन आहे पूर्ण. खूप लाईन आहे. आज 1 जानेवारी असल्यामुळे महालक्ष्मीच्या आशीर्वादाने सुरुवात करण्याचं सर्वांचं ठरलेलं असतं. त्यामुळे ही गर्दी. आपण देखील तसंच काहीसं ठरवलं आहे. महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं, आपल्या ज्योतिबा रायाचं दर्शन घ्यायचं आणि मग वर्षाची सुरुवात करायची असं आपलं ठरलं आहे. आता बघूया गर्दी तर खूप आहे. दर्शन घेऊयात आणि जाऊयात पुढे. हा आदित्यच्या मावशीचा दुसरा भाऊ आहे. नाव सांग तुझं? संतोष. संतोष. गेल्या वर्षी पण आम्ही आमच्यासोबत फिरत होता. यावर्षी पण कोल्हापुरात. जाऊयात पुढे दर्शन घेऊयात. फोनवर येतात काही नाही. Come on, Nina. कार्तिक स्वामी मंदिर. कोणते ना? आणि सर्व ओटीची दुकानं आहेत मंदिराच्या बाजूने. आपण आता उत्तर दरवाजामधून आतमध्ये प्रवेश करतो आणि समोरच बघू शकता महालक्ष्मीचं अतिशय सुंदर असं मंदिर. गर्दी तर लय आहे. आणि अतिशय सुंदर असं दगडी बांधकाम आहे जे आपल्याला पाहायला भेटते इथे. मंडळी बघू शकता आपण आता मुखदर्शन घेतलं आणि गर्दी बघा किती. काय कसली बँड? कुठल्या भेंडी बघा होता तुम्ही? कुठल्या भेंडी? बाई बँड बोलव. 800 रुपयाची बँड आहे. कुठली पॅन्ट बोलत होतास तू? कुठली पॅन्ट ह्याची आहे ती? लिननची पॅन्ट आहे. काय ना काय जाते हो. हवा कुर्ता बिर्ता घालून टापटीप बघ. टापटीप कुर्ता घालून हा टिपटॉप ब्रँड आहे. आकाशाला मॅच होतोय तो. आकाश म्हणजे आकाश दिसत नाही, डोळे बंद होते. जाऊयात आता दर्शन घेऊयात आणि बघूयात पुढे काय काय होतं.
आदित्य संकेत. गर्दी तर लय आहे. अंबाबाईच्या नावानं सांग बरं. बघू शकतो या बाजूला थोडं काम चालू आहे आणि त्या साईडून दर्शन चालू आहे. तर आता आपण दर्शन घेऊन आलेलो आहोत, मुखदर्शन घेतलं गर्दी असल्यामुळे. आता जाऊया थोड्या आणि आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊयात. नाश्ता करू रे, पेट पूजा आता भूक लागली. चला नाश्ता करूया. घरातून निघून खूप टाईम झाला नाश्ता करून पण. मग आता जाऊयात थोडा नाश्ता करूयात. झाले 12:15 वाजले आता. आणि काम देखील लवकरच होईल. त्यानंतर मग अतिशय सुंदर असं मंदिर पाहायला भेटेल अजून. तर मंडळी तुम्ही बघितलं असेल आत्ताच आपण महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत आणि इथे आपल्याला पाहायला भेटतं नवग्रहांचं मंडप, जे प्रसिद्ध असं मंडप आहे, ग्रहमंडप म्हणून ओळखलं जातं. आणि हेच ते ग्रहमंडप बघू शकता, अतिशय सुंदर असं ग्रहमंडप. आणि हे अगदी आपल्या मंदिराच्या बाजूलाच आहे इथे ग्रहमंडप. या साईडला नवग्रहांचं दर्शन आणि मग इथे बऱ्याच देवांचं आपल्याला दर्शन पाहायला भेटतं. सूर्यनारायण, दुर्गाष्टमी आणि साईबाबा यांचं सर्वांचं दर्शन घेऊन आपण आता आलेलो आहोत आणि दर्शन करूयात आणि पाहूयात पुढे काय काय होतं. बघा श्री मुद्गलेश्वर प्रसन्न यांचं मंदिर आहे. महादेवाची पिंड आहे बघू शकतो. अतिशय सुंदर अशी महादेवाची पिंड आणि इथेच राधाकृष्ण मंदिर आहे. राधाकृष्ण आणि हे अगदी आपल्या महालक्ष्मी मंदिराच्या समोरच सर्व मंदिरं पाहायला भेटेल आपल्याला. आणि अतिशय सुंदर अशी मंदिर आहे बघा, श्री स्वामी समर्थ. आणि हे बघा दशावतार मंदिर आहे. आरती चालू आहे इकडे. आणि इथून दशावतारचं दर्शन घेऊन आल्यावरती आपल्याला राम हनुमान मंदिर पाहायला भेटतं आणि ते देखील अतिशय सुंदर आहे. इथे प्रभू श्रीरामाचं दर्शन होतं आपल्याला आणि या साईडला हनुमानाचं. दत्तगुरु प्रभू श्रीराम. अतिशय सुंदर असं प्रभू श्रीरामांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. आणि प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला समोरच हनुमानाचं दर्शन घेता येतं आणि अतिशय सुंदर असं हनुमानाचं दर्शन बघू शकता. या साईडला आपण दर्शन घेऊन आलो महालक्ष्मीचं आणि इथे आता आपण आलेलो आहोत भवानी मंडप पाहण्यासाठी. आणि इथे पण पाहण्यासारखं आहे काय काय. आदित्यचा भाऊ देखील बोलला तिथे पाहण्यासारखं खूप काही आहे चांगलं. तर बघूयात काय काय आहे. तर यात्रेला जो वापरला जातो रथ, तो रथोत्सवामध्ये हा रथ वापरला जातो महालक्ष्मीला आणि अतिशय सुंदर असा रथ आहे. जाऊयात आता आपण तिथे महालक्ष्मी मंदिरच्या इथे आतमध्ये काय काय पाहायला अजून बघूया. काय काय आतमध्ये बघायला. आतमध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे. जोरात बोल की. तुळजाभवानीचं मंदिर आहे. आतमध्ये शाहू महाराजांच्या गादी आहेत त्या आपल्याला बघायला भेटतात. आहे ना. जाऊयात बघूयात. तुळजाभवानीचं देखील दर्शन घेऊयात आणि शाहू महाराजांची गादी म्हणलं तर तिथे देखील दर्शन घेऊयात पाहूयात. आणि अतिशय सुंदर असा परिसर आपल्याला पाहायला भेटतो कारण आपले कोल्हापूरचे मित्र आणि भाऊ असतात तेव्हाच. आणि अशी जिवाळीची माणसं असल्यावरती आपल्याला कोल्हापूर फिरायला काहीच टेन्शन नाही काय. बघा हा मुख्य गाभा आहे. लाईटी एक नंबर लावलेला.
शाहू महाराजांचं दर्शन होतं आपल्याला इकडे बघू शकतो. अतिशय सुंदर असं शाहू महाराजांचं दर्शन होतं. आणि हे तुम्ही बघू शकता या मंदिराच्या समोरच भुयार आहे, जिथून आपल्याला डायरेक्ट पन्हाळ्याला गुप्त दरवाजा म्हणून म्हणजे भुयारा मार्ग पाहायला भेटतो. आपल्यासमोर अतिशय सुंदर असं तुळजाभवानीचं रूप आहे आणि त्याचं आता आपण दर्शन घेऊयात. तर मंडळी बघू शकता आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सोपा आहे आणि याचं दर्शन देखील आपल्याला इथे भेटलं आणि खूप मोठं भाग्य म्हणायला येईल की आपल्याला दर्शन झालं इथे. म्हणजे बऱ्याच जणांना माहीत नसतं की महालक्ष्मीचं दर्शन घेतल्यानंतर कुठे कुठे जायचं किंवा काय अजून फिरायला, पण त्या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला भवानी मंडपाच्या इथे आपल्याला हे सर्व पाहायला भेटतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सोपा, शाहू महाराजांचा सोपा पाहायला भेटतो. तो देखील त्या काळी त्यांनी वापरलेला. म्हणजे खूप मोठं भाग्य आहे. तर तुम्ही कधी महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आलात तर नक्कीच इथे एकदा दर्शन घ्या महाराजांचं, आपल्या सोप्याचं. आणि खूप मस्त असं दर्शन झालं आपल्याला, भारी वाटलं. तर म्हणजे हे बघा इथेच आपल्याला कासवाचं मंदिर देखील पाहायला भेटतं आणि इथे सर्व कासव आहेत. तर मंडळी एकच सांगेल, आपण जेव्हा येतो इथे महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी, आपण खूप वेळा, मी आधी पण 2दा येऊन गेलो असेल किंवा त्याहून जास्त, पण तेव्हा दर्शन घेऊन फक्त महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि नंतर मग आम्ही दुसरीकडे फिरायला गेलो. म्हणजे इथे या एरियात फिरलो नाही. पण ते खूप चुकीचं आहे, कारण इथे अजून खूप काय काय पाहण्यासारखं आहे. ते म्हणजेच भवानी मंडप आपल्या महालक्ष्मी मंदिराच्या बाजूला आहे. तिकडे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा सोपा पाहायला भेटतो, परत शाहू महाराजांचा सोपा पाहायला भेटतो आणि ते देखील त्या काळातील. म्हणजे ते पाहण्यासारखं आहे आणि खूप तुम्ही यायलाच हवं. आणि ते बघताच आपण दर्शन घेऊन झाल्यावरती बाजूला अनेक देवांचं आपल्याला दर्शन होतं, ते देखील आपण पाहायचं. आणि महाराजांचा सोफा कसा होता? आपलं भाग्य चांगलं की आपल्याला आज पाहायला भेटलं. आणि आज 1 तारीख आहे, नवीन वर्ष. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एवढं चांगलं दर्शन झालं, तर खरंच खूप भारी. आणि मजा आली. तर आता बघूयात अजून काय काय. तर मंडळी आता आपण फायनली दर्शन घेतलेलं आहे महालक्ष्मीचं आणि आता आपण चाललो आहे ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी. म्हणजेच आपल्या ज्योतिबा रायाचं दर्शन घेण्यासाठी. आणि जाऊयात आता. आपण आदित्याला पाठवलं आहे बाईकवरनं आणि 2 संकेत बाजूबाजूला बसलेत. एक कोल्हापूरचा संकेत, एक मुंबईचा संकेत, पुढे पवन जितू. आणि आदित्याला आपण त्या मावस भावासोबत पाठवलं आहे बाईकवरून पुढे. गाडीत गर्दी नको. हां, तू बोलतो गाडीत गर्दी नको. जितूची खेचतोय म्हणून जितू असं बोलतो, बाकी काही विषय नाही. जाऊया आता. तर मंडळी आता फायनली आपल्या ज्योतिबा रायाचा डोंगर चालू झालेला आहे. म्हणजेच घाटावरती आपण आता आपण घाटावरती आलो. थोड्या वेळात आपण आता वर पोचू आणि ज्योतिबा रायाचं दर्शन घेऊ. ते आपल्याला गाडी आता इथे गाडी लावूया जरा. फोटो काढायचे काय? लेणी बघायचं. लेणी कुठे येत आहे का खाली? मग आता लेणी बघायला जाऊया या साईडला खाली. मंडळी आता आपण ज्योतिबाच्या डोंगरावर जाताच मध्येच आपल्याला 5 पांडवांनी तयार केलेली लेणीकडे जायला रस्ता भेटतो. तर तिथे आपण चाललो आहे, गाडीवरती पार्क केली त्या साईडला आणि आता आपण चाललो आहे लेणी पाहण्यासाठी. हसतो काय आल्या? काय नाही, हसत नाही, विचार करतोय. बाईकवरनं आला, मजा वाटली की कसं वाटलं? काय करू, मजा आली. पण मित्रांसोबत असून मजा आली. संकेत 2 संकेत एकत्र बसवलेले आम्ही. युती झालेली. अरे पण सगळ्यात जास्त मिस तुला कोण करत होता? जितू मिस करत होता. तू बरं झालं गेला. बरं झालं. आता शांतता आहे गाडीत बोलतो. आधीच बडबड आहे ना. जितूला शांत गाडी चालू देत नाही. शांत आणि शांत बसलं जितू पण बोलतो, अरे का शांत बसले? अरे सकाळी शांत बसले तर याला प्रॉब्लेम काय होता माहिती? तुम्ही आज शांत का बसलाय? मजा येत नाही. आणि परत त्याला काय चिडवलं की बोलतो कशाला चिडवतंय म्हणून.
तुझी बंका दिली मग करायचं काय माहितीये का आज 1 जानेवारी आहे ना हॅपी न्यू इयर चाललाय बघा अजून पण. नाही मी हे करतो. दाखवू काय हॅपी न्यू इयर तुझा चला आता आपण मस्त 5 पांडवांचं जे मंदिर आहे ते बघायला जाऊया. लेणी लेणी, लेणी लेणी. त्यांनी तयार केलेली लेणी जाऊयात मग पाहायला आणि इथून असा रस्ता आहे डोंगरातून रस्ता आहे. डोंगरातून बरंच आहे रे लांब दिसतो तुझ्या समोरच आहे. पावसात तर अजून बघणार का खूप असेल हा? पावसाळ्यात तर कसली हिरवळ असेल माहिती आहे का इथं पावसात बरं एकदा येऊ आपण परत नक्की येऊ. पावसाळ्याच्या टायमिंगला पण येऊ एकदा. बघायला येऊ आपण तेव्हा एकदम मागच्या वर्षी आपण बाईकने आलेलो Bike ने तेव्हा देखील लय एन्जॉय केलं फक्त ब्लॉग बनवला नव्हता बाकी इंस्टाग्रामवर रील वगैरे 2-4 टाकलेले आपण बरोबर. पण तेव्हा ब्लॉग बनवला असता अजून मजा आली असती कारण बाईकने आलेलो आणि लय एन्जॉय केला आम्ही तेव्हा आणि आत्ता पण एन्जॉय करतोच आहे बाईकने काय कारने काय पण मित्रासोबत असल्यावर एन्जॉय होणार एन्जॉय होतं. होणार आहे. आता जाऊयात आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे म्हटल्यावर महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आपण आता ज्योतिबा रायाचं दर्शन घेऊया आणि वर्षाला सुरुवात करूया आपल्या बघूयात अजून बरंच काय काय यावर्षी करायचं आपल्याला तर देवाचा आशीर्वाद तर असलाच पाहिजे ना. बरोबर. बघूयात आता लेणी बघा लेणीच्या बाजूला किती हिरवळ आहे एकदम भारी वाटतं आणि समोरच लेणी आहे. काही पर्यटक अगोदर आलेले आहेत. पर्यटक आधीच आलेत आपल्याला उशीर झालाय हे इथे पाणी पडतं वाटतं ते बघ पुढे बघ इथे दिसला का वरती इकडे की समोर हां 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 जाऊयात आता आतमध्ये. तर आता आपण पण जेवायला बसतो त्यांच्यासोबत. नको जेवायला आपण ज्योतिबाची इथे सोय करूया. प्रसाद म्हणतो येऊ ना. अजून पण पाणी झिरपतंय बरं इकडे. संकेत काय बिझी झालं नवीन वर्षाला ब्लॉग करतोय मी पण. ब्लॉग करतोय संकेत. ट्रॅव्हल विथ संकेत. अतिशय सुंदर अशी 5 पांडवांनी तयार केलेली लेणी आहे आणि त्या लेणीमध्ये आपल्याला पाण्याची राखी पाहायला भेटते आणि त्यामध्ये मासे देखील आहेत बघू शकता. वेडू आणि ही 5 पांडवांनी तयार केलेली लेणी. अतिशय सुंदर अशी लेणी आहे. आणि ते महादेवाचं दर्शन घ्यायला येतं आपल्याला. बघू शकता किती सुंदर असा बनवलेला 5 पांडवांनी आणि अतिशय सुंदर अशी लेणी पाहायला भेटते आपल्याला इकडे. टाके देखील आहेत मस्त. जाऊयात आता आपण ज्योतिबाराचं दर्शन घेण्यासाठी. लेणी तर बघितली आणि सुंदर अशी लेणी आहे. चला जाऊयात आता. संकेत व्हिडिओ करत नाही व्हिडिओ कॉलवर दाखवते पाणी. अय चल ना जाऊया. चल की स्टोरी बघतो कोणी कोणी बघितलं. हा काय कोणी कोणी बघितलेत नाही कोणी कोणी लाईक केलेत ते बघत असेल. ते लाईक केलेले अनलाईक करा. त्याला वाटतं लाईक स्टोरी केले याला वाटतं ह्याला लाईक केलं. मी कुठे बोललो मला लाईक केलं. तर मंडळी वर जाता जाता आपल्याला एक चांगला व्ह्यू दिसला म्हणून आपण बोललो थोडा वेळ थांबूया आणि तुम्हाला दाखवूया. हे बघा अतिशय सुंदर असा कोल्हापूरचा नजारा. एकदम भारी मस्त वाटतं.
2 भाऊ आलेत आपले बाईकवरनं. आणि हा जितू बसलाय. ए फोटो नाही काढायचे का? फोटो काढायचेत काय? वरती काढूया मग. चला जाऊयात आता वर. चला वर जाऊन फोटो काढू मग. मंडळी आपण इथे गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण चाललोय ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी. आणि हे बघा समोरच कळस आहे. आता दर्शन घेण्यासाठी. किती वाजलं रे? 2:30 वाजलं. बराच वेळ झाला. तर दर्शन घेऊयात मग जाऊयात. आज जे ठरवलं त्यानुसार भाई दर्शन होत आहे महालक्ष्मीचं आणि ज्योतिबाचं. अजून काय पाहिजे? आता हे ज्योतिबाचं दर्शन झालं. कुठे जायचं माहिती आहे? पन्हाळगडावर. लक्षात आहे. महाराजांचं दर्शन घ्यायला. राजाराम महाराज. काढलं की तिकडे गाडी पण काढल्या. जाऊयात. ऊन पण आहे खूप. पाय पण वाजते. कसा विषय माहिती आहे? पार्किंग करायची आणि मग इकडे तुला जेवण प्रसाद वगैरे घ्यायचा. पण मिळणार. हा आणि ना ते दक्षिणा ठेवावं लागते. असं काहीतरी असतं. पण आपण वरतीच पार्किंग केली. आता आपण जाऊयात दर्शन घेण्यासाठी ज्योतिबाचं. आणि भारी वाटतंय. खूप दिवसांनी म्हणजे आपण 1 वर्ष नाही आलो. वर्षच झालं. परफेक्ट वर्ष नाही आलो. गेल्या वर्षी आलेलो आपण बाईक निघाल्यानंतर. आत्ताच डायरेक्ट. हां बरोबर. हे वर्ष झालं आता. 1 वर्ष परत एकदा दर्शन होतं. इथे पण पहिल्याच दिवशी वर्षाच्या. भारी वाटतं. आता जाऊयात दर्शन घेऊयात. आपल्या ज्योतिबा मंदिराचा दक्षिण दरवाजा तिथून आपण प्रवेश करतो. आणि इथे बघू शकता प्रसादाचं स्टॉल पण आहेत. मस्त असं दर्शन होणार आहे आता. बघू शकता अतिशय सुंदर असा आपल्या ज्योतिबा राहायचं कळस. अतिशय सुंदर. तर मंडळी फायनली आपण आता दर्शन घेतलेलं आहे. आणि दर्शन घेऊन झाल्यावरती आपण इथे तोफ बघू शकता. अतिशय सुंदर अशी तोफ आहे. दर्शन घेऊन सगळे मित्र परिवार आपला पुढे चाललाय. आणि अतिशय सुंदर असा कळस आहे. आणि इथे बघू शकता कामधेनू प्रसन्न. अतिशय सुंदर. आणि इथे बघू शकता इथे महाप्रसादाची सोय केलेली आहे सर्व भक्तांसाठी. या साईडला पंगत बसवलेले आहेत बघू शकता महाप्रसादासाठी. आणि इथे महाप्रसाद तयार होतो बघू शकता. केवढा मोठा डोका आहे. जिथे लापशी बनवलेली आहे. आणि हे आपल्या ज्योतिबाचं मंदिर. आता व्ह्यू बघ असला मस्त. वाईब इट्स वाईब. मस्त रस्ता एकदम गारवा शांतता जाणवते. NH01 दिसली मस्त. तर मंडळी आता आपण कोल्हापूरच्या डोंगरावरून खाली आलो आहे दर्शन घेऊन. आणि आता गाडी पार्क करून जोगेश्वरी मिसळ खायचं ठरलं आहे. तर जाऊयात आता जोगेश्वरी मिसळ खाऊयात. पोरांनी टेबल पण अडवलं आहे. माझा हात धुयात आणि मिसळ पाव खाऊयात.
अजून हा बघा झिंग्या बघा. पहिली पेट पूजा नंतर फिरायचं. कुठे जाणार आहे? आता काय माहिती कुठे नेतात साहेब. कुठे नेतात तुला नाही माहिती का? नाही ना ड्रायव्हर आपण नुसती गाडी चालवायची आपल्याला रस्ता सगळं सांगणार आहे. टू व्हीलर आम्ही गाडी चालवते होतो. 2 गाईड आहेत आपल्याकडे आता टेन्शन नाही. पन्हाळ्याला जायचं आता. जाऊयात थोड्या वेळाने मिसळ येईल आपली. हात धुवून घेऊयात. तर मंडळी फायनली आम्ही आता नाश्ता करून घेतला आणि नाश्ता करून आपल्याला पन्हाळ्याला जायचं. मग हे बघा ही आपली जोगेश्वरी मिसळ. हा बघा स्पेशल खातो. गुलाबजाम बघा पहिला रडून मोकळं झालाय. पहिलेच खाल्लं गुलाब कारण माहिती आहे परत भेटणार नाही. मग काय केलं माहिती सगळं तू गुलाबजाम पहिला नंतर खायला पाहिजे. गुलाबजाम नंतर खायला मजा असते रे. नंतरच खायचं असतो. बिहाइंड द कॅमेरा कुठे गेला. इकडे खाऊया मग आता मिसळ आणि मग पुढे बघूयात काय काय होतं. तर मंडळी आता आपण नाश्ता करून तर आलेलो आहोत जोगेश्वरी मिसळमधून आणि चांगलं होतं मिसळपाव. आणि आता आपण चाललेलो आहोत पन्हाळगडावरती आणि ऑलमोस्ट आता आपण पन्हाळगडावर पोचायला आलेलो आहोत. तिथून 7 ते 8 किलोमीटर होतं काहीतरी आणि आता आपण पोचलो आहे. आणि इकडे येताना आपल्याला कारमधून आल्यावरती पर पर्सन 15 आणि गाडीची 20 अशी एंट्री आहे पन्हाळगडावरती. तर ती एंट्री करून आपण आत आलेलो आहोत आणि आता तिथे आपण पोचतोय पन्हाळगडावर. चल किल्ल्यावर त्याला गाईड लागेल का? बाजी प्रभू देशपांडे. बाजी प्रभू देशपांडे बघा. बाजी प्रभू देशपांडे. अरे इथून ते पावनखिंड आहे ना? जवळ आहे. पावनखिंड पण जवळ आहे. पावनखिंड त्या पोरांना गाडी. तर मंडळी आता फायनली आपण पन्हाळगडावर पोचलो आणि हे बघा अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे पन्हाळगडावर. आणि लाल्या राहणार. अतिशय सुंदर असा पन्हाळगड. नाही चेतन तिकडे गेलता एकटा. बाहेर कसला भारी वाटतं बघा पन्हाळगड. इतका सुंदर व्ह्यू या पन्हाळगडावरून दिसतोय. काय व्ह्यू दिसतो बघ. एकदम मस्त. तर मंडळी हा पन्हाळगड याची ओळख म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची जास्त कुठे भेट झाली असेल तर ती या पन्हाळगडावरती. आणि शेवटची भेट देखील इकडेच झाली. शेवटची भेट देखील पन्हाळगडावरतीच झाली. तर ही या पन्हाळगडाची ओळख आहे खास. आणि अतिशय सुंदर असा पन्हाळगड आहे जो पाहण्यासाठी आपल्याला खूप भाग्य लागलं आहे मोठं. अतिशय सुंदर. पन्हाळगडावरून दिसणारा सौंदर्य असलं भारी वाटतं. आणि गडावर एकमेव असं पाण्याचा विहीर होती जी पाणी पिण्यासाठी वापरला होता. बघू ना ते बघू शकता पाणी आणि ते देखील स्वच्छ एकदम. बघा अतिशय सुंदर असे
3 दरवाजे. गाड्याचा आकर्षक असे दरवाजे आहेत ते म्हणजेच हे 3 दरवाजे. इतिहास आहे. बघू शकता अतिशय सुंदर अशी विहीर आहे. गोळा लागलाय गोळा आणि इथे बघू शकता तोफेचा गोळा लागलेला आहे. मंडळी तुम्ही बघू शकता आत्ता आपल्यासमोर ज्यांची मूर्ती जी आहे ते म्हणजेच शिवाकाशीत. तुम्हाला माहितीच असेल पावनखिंडमध्ये यांचा खूप मोठा इतिहास आहे. जो महाराजांना गडावरून निघताना जो वेळ भेटला तो यांच्यामुळे म्हणजे सिद्धी समोर यांनी महाराजांचे कपडे वगैरे सर्व घालून म्हणजे महाराजांच्या रूपामध्ये तिकडे सिद्धी समोर उभे राहिले. तेव्हा त्यांनी स्वतःच्या जीवनाचा विचार न करता आपल्या स्वराज्यासाठी त्यांनी प्राण दिले. कारण त्यांनी असा विचार केला की एक मेला तरी चालेल पण पूर्ण आपल्या स्वराज्याचा पोशिंदा नाही मेला पाहिजे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. यांच्यासाठी त्यांनी स्वतःचा त्याग केला आणि बघू शकता असेच ते वीर शिवाकाशीत. पण स्वराज्यासाठी असे खूप सारे होऊन गेलेत मावळे ज्यांच्यामुळे आपलं आज स्वराज्य भगव्याने फडकतं. 100% बरोबर आहे. मस्त. हे आपल्याला पन्हाळगडाला स्टार्टिंगलाच पाहायला भेटतं. पन्हाळगड चालू जेव्हा होतं तेव्हाच. म्हणजे आता एका जुन्या मंदिरात आपण आलेलो आहोत जे पन्हाळगडाला जाताना स्टार्टिंगलाच या साईडला आहे. इथे बघू शकता महादेवाची पिंड आहे. गणपती बाप्पा आणि या साईडला विठ्ठल रुक्मिणी हनुमान. एकदम जुनं मंदिर आहे. इथे 12 महिने 24 तास पाणी वाहतच असतं म्हणजे येतच राहतं बघू शकता. आणि एकदम स्वच्छ पाणी आहे. मंडळी हे जे आपल्यासमोर आहे ते 14व्या शतकातील विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे आणि अतिशय सुंदर असं बांधकाम आहे बघू शकता. हे बघा तुळशीचं झाड आहे ते बघू शकता. विठ्ठल रुक्मिणी मंदिर. इथे महादेवाची पिंड आहे. अतिशय सुंदर अशी. तर मंडळी आता आपण पन्हाळावरनं निघून आपल्या आदित्याच्या मावशीच्या गावाच्या इथे पोचलेलो आहोत म्हणजे कोल्हापुरातच सिटीमध्ये. आणि इथे आपण आता गाडी पार्क केली आहे. सगळे उतरले आहेत आणि आता जाऊयात संतोषच्या घरी म्हणजेच त्या आदित्याच्या मावशीच्या घरी म्हणजे इथेच राहतात समोर. मग आपण जाऊयात तिकडे आणि मग तिथे बघूयात काय काय असणार. चल जाऊया मावशीकडे. चला.
मंडळी आता आपण मावशीला भेटलोय, म्हणजेच आपल्या आदित्यच्या मावशीला, आणि आपण आता रंकाळ्याला जायचं ठरवलं अचानक. मग आता आपण रंकाळ्याच्या तलावरती जातोय आणि ते तलाव पाहण्यासाठी निघालो आम्ही. पट परत जितूच गाडी चालवते. जितूच गाडी चालवते. आज बोलतो आज काय नॉनस्टॉप आहे, मी ऐकणार नाही बोलला. आजचा दिवस जितूला दिलाय. चालेल बोलतो बाई, चालवतं मग चालव. आणि सोबत बसला संकेत. दोन संकेत आहेत आपले. दोन संकेत आहेत. बघितलं जितूच बोलला आधी एक संकेत काय कामाचा नाही. कोणता संकेत आहे तुम्हीच ठरवा. कोणता संकेत कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये सांगा मागे बसलेला की पुढे बसलेला संकेत कामाचा नाही. मग आपण बघूया कोण कामाचा. आणि जाऊयात आता रंकाळ्याला आणि बघूयात तिथे काय काय असणार आहे. तर मंडळी आता आपण फायनली रंकाळ्यावरती आलेलो आहोत आणि बघा इथेच खाली आपण गाडी पार्क केली आहे पुढे आणि इथून या साईडला आपण फिरायला आलो. म्हणजे तू कधी आलास का आधी? मी इथून या रस्त्याने किती वेळा गेलोय. पुढचा लाइटिंग मस्त केलं. संध्याकाळच्या टायमिंगला येतं इकडचं ते पूर्ण आकाश तुला आहे ना लाल लाल दिसणार, मस्त वाटतं. एक नंबर वाटतं इकडे संध्याकाळच्या टायमिंगला. एकदा जरी आलो ना आपण मस्त आहे यार, खरं सांगतो ते मस्त वाटतं. तू कधी आलेलास का लास्ट? हा मग आलेलो भाई, मी 2-3 वेळा येऊन गेलो संध्याकाळच्याच टायमिंगला. इकडे भेळ घ्यायची, मस्त मित्र चिल करत बसायचं, मजा येणार. फुल चिल करत म्हणजे चिल करत म्हणजे आपलं खायचं, थोडं मजा मस्ती करायची. हा अरे मस्त भारी वाटतं इथे. मला वाटलं चिल म्हणजे भाई वेगळा चिल. तो नाही. लाइटिंग पूर्ण त्या डोकापर्यंत गेलो आहे. मी या साईडला पण त्या डोकापर्यंत. आणि हा तलाव, बोट पण आहे बघू शकता. बघा रंकाळ्यावरती आम्ही ओली वेळ घेतली आणि व्हिडिओ काढत होतो तेवढ्या संख्येने फटाफट खाऊन लागली. काय बोलणार आता? लवकर व्हिडिओ काढले. मला व्हिडिओ काढायला आपल्याला सांगावं लागतं. हां नंतर हा व्हिडिओ बनवतो. हां मग तेच ना. आता खाताना लगेच समोर आल्यावरती मग खाऊ वाटतं रे पहिला. मग आता दही शेवपुरी बघ. का? दही शेवपुरी. दही शेवपुरी. जिथून दही शेवपुरी घेतली, बघूया कशी लागते. वेळ आहे चांगले आहे. वेळ नंबर वेळ आहे जास्त. कोणती वेळ? स्पेशल कमल वेळ. आपलं राजकमल स्टुडिओ आहे. आमच्याकडे राजकमल स्टुडिओ आहे. ओली वेळ चांगली लागते माहिती. सुकीपेक्षा ओलीच घ्यायला पाहिजे. ओले वेळ पोलीस ओली वेळ एक नंबर लागते. सुकी वेळ ओके ओके मस्त. आता दही शेवपुरी बघूया. बघा आली दही शेवपुरी. कशी लागते सांग. काय जर तिखट चटणी डेंजर दिसलं मला. गंधणार म्हणजे तुला आवडत नाही. कोल्हापुरात आला तिखट आणि हे काय नसतं. शेवपुरी चांगले आहे, खरंच चांगले आहे. बघा ऑल इंडियामध्ये आलो आम्ही. दही काय बोलतो? दही शेवपुरी. दही शेवपुरी. हे की का हे की मस्त आहे. एक नंबर लागते खावा. तर मंडळी बघू शकता किती स्टॉल आहेत. बोल काय तरी स्टॉल किती आहेत मोजू नको. बोलो कसले भारी आहेत असं बोलतो. झोप आली. कट करणार नाही, हे टाकणार आहे. रिटेक. तिथे आपण खाऊन आलो भेळ. आता इकडे बोलतो तिथून रगडा खाऊया. आणि इकडे ते स्प्रिंग पोटॅटो पण मागितलं. स्प्रिंग पोटॅटो पण मागवलं. आता बघूया दोन्ही पण खाऊयात आणि मग बघूयात टेस्ट कशी.
हे आतमध्ये जायचं. कुठे आत सांग ना आणि व्हिडिओ बनवायच्या आधी लावा ना. जरा पावडर बिवडर जरा मस्त लावली असते. कशाला पावडर लावायची? जरा अशी गोरे दिसलं पाहिजे ना. असं फिरा अवतार बघ कसा तो गोरा दिसतो. अवतार बघ कसा झाला अवतार, हा? पावडरची गरज नाही, फुल एकदम हिरो दिसतो. हा आम्हाला फिरवाय घेऊन आला संकेत. इथे घेतलं मला जाऊन तरी पुढे या दुकानात. असेल दोन्ही पण सेमच असेल. आता काय बघूयात कसं लागतंय काय. कधीपासून म्हणजे ती ओटी बिटी घेतात ते लोक. हे आपलं रगडा आहे आणि हे पोटॅटो स्प्रिंग बरोबर ना. वडापाव काय दादांचा वडापाव स्प्रिंग पोटॅटो. स्प्रिंग पोटॅटो आपल्याकडे. पहिलाच दिवस आणि हे रगडा खाऊन बघूया. चांगलं आहे रगडा, चांगला आहे. स्प्रिंग पोटॅटो पण खाऊन बघूया. थोडं काय बघूया. मस्त आहे ना? बनवलं मस्त दिवसा देवा तुमची दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात त्याचा लागेला स्वप्नात आता पंत महाराजांच्या मंदिरामध्ये आपण भजन केलं आणि आता जाऊया जेवायला. खूप वेळ झाला. अचानकच भजनाचा आवाज यायला लागला आणि आमचे पाय निघून गेले मंदिराकडे भजनासाठी. हा संकेत बघ ना, आपण गुरुवारचं नेहमी आपण तिसरा महाराज भजन करतो बरोबर. बरोबर. आणि आज आपल्या नशिबात नव्हतं, आपण गावी आलेलो. पण भाई इकडे आलो आणि शेवटी झालं आपलं म्हणजे भजन करून करायचं घेतलं ते, भावाने. हा करून घेतलं देवाने. म्हणजे अचानक इथे आम्ही समोर गाडी पार्क केली, इथे आवाज यायला लागला. अचानक भजनाला आम्ही गेलो, भजन बोललो, मजा केली, भारी वाटलं. मजा आली. गुरुवारचं बाबांनी स्वतःहून बोलवलं आणि भजन करून की घेतलं. आज करूनच घ्या तरी काही घ्या, पण वर्षभर भजन करता करून पण पहिल्या दिवशी वर्षाला नाही केलं तर काय मग. झालं मग, बरं झालं, मजा आली सगळ्यांना. कसं वाटलं मग आमचं अचानक भयानक दिला देवाने पण. देवानं अचानक बोलवलं. आता जाऊया जेवायला, खूप वेळ झाला, लेट झालाय, 11 वाजलेत. चला जाऊया जेवायला. तर मंडळी, गावच्या ब्लॉगमधील हा पार्ट 2 होता आणि आजच्या पार्ट 2मध्ये आपण कोल्हापूरमध्ये आलो. ज्योतिबाचं दर्शन घेतलं, महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, पन्हाळगड पाहिला आणि रंकाळा शेवटला पाहिला आणि आदित्यच्या घरी मावशीकडे जेवण घेऊन. आणि आता झोपायचं आहे मावशीच्या इथेच आजचा दिवस. आणि उद्या आपण अजून वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणार आहे.
तर तो पार्ट 3 मध्ये पाहण्यासाठी तुम्ही नक्की पार्ट 3 देखील बघा आणि हा पार्ट 2 कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि शेवटला मजा आली काय म्हणजे तीच की आपण भजन केलं जे गुरुवारी आज गुरुवार होता आणि आपल्या मनात होतं की भजन करायचं पण आपल्याला माहीत नव्हतं कुठे करायचं. अचानक मावशीच्या इथे मंदिरातून आवाज आला आणि मग आपण भजनाला गेलो आणि आपली ती इच्छा देखील पूर्ण केली बाबांनी आणि भारीच वाटलं. तर नवीन वर्षाचा पहिला दिवस तर चांगलाच गेला. तुमचा कसा गेला हे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.